मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. हनुमान जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र अकोल्यातील मुंगसाजी माऊली संस्थानं आयोजित केलेला कार्यक्रम सर्वात सरस ठरला. नेमकं काय घडलं? गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन इथं हनुमान मंदिरात जयंती उत्साहात साजरी केली जाते. पूर्वसंध्येला 10,008 हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. यावेळी हजारो लोकांनी हनुमान चालिसा पठण केलं. महिलाही मोठ्या संख्येनं हनुमान चालिसाचं पठण करताना दिसल्या, तर लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी दिसले. हनुमान जयंतीनिमित्त काँग्रेसकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांनी ढोल वाजवत एक जल्लोष केला, तर यशोमती ठाकूर यांनी गळ्यात टाळ घेऊन हरिनामाच्या गजरात फुगडी खेळत तल्लीन त्या झालेल्या. संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्तानं महिलांना रथ ओढण्याचा मान मिळाला. ब्रिटिश काळापासून ही परंपरा संगमनेरकर जोपासतायत. 1929 साली ब्रिटिशांच्या बंदीला झुगारून शेकडो महिलांनी ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना देखील विशेष मान दिला जातो. आगामी जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव दिसून आला. देशातील 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 55,000 कुटुंबियांनी सेल्फ इन्युमरेशन या सुविधेचा वापर करून आपली माहिती डिजिटल पद्धतीनं नोंदवलेली आहे. देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते. देशातील 15 ते 29 वयोगटातील तरुण बेरोजगार आहेत. हे तरुण ना शिक्षणात सहभागी आहेत ना प्रशिक्षणात, अशी माहिती औद्योगिक श्रमबल सर्वेक्षणामधून उघड झाली. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली. त्यानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी आखणीत बदल करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा समावेश केला. मात्र मार्ग बदलामुळे प्रकल्प खर्च 1,01,000 कोटी रुपयांवर पोहोचला. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कर विभागाच्या पथकानं 2025-26 या आर्थिक वर्षात 103.31 कोटींची करवसुली केली आहे. यंदाची करवसुली मागील 3 वर्षाच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात जास्त वसुली आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी पथकाच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्यानं महापौर आणि आयुक्तांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. बाजारपेठांमध्ये आता हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला. 5 डझनच्या पेटीसाठी 5,000 रुपये मोजावे लागत आहेत. उच्च प्रतीच्या देवगड आणि रत्नागिरी हापूससाठी 5 ते 6,000 आणि पायरी आणि मध्यम प्रतीच्या आंब्यांसाठी 3,500 ते 4,000 रुपये मोजावे लागतात. भारतीय वाहन उद्योगानं 2025-26 या आर्थिक वर्षात यशाचं नवीन शिखर गाठलंय. देशांतर्गत बाजारपेठेत तब्बल 47 लाख प्रवासी वाहनांची विक्री होऊन आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला. मागील वर्षी 43.4 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. सीबीआयकडून अनिल अंबानी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कंपनीमुळे LICला 3,750 कोटींचा तोटा झाल्याच्या आरोपावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल अंबानी यांच्या विरोधात सीबीआयनं दाखल केलेला हा 3रा गुन्हा आहे.